साधारणतः ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीला महाराष्ट्रातील पावसाची सरासरी बघितली तर 100% जास्त पाऊस सरासरी महाराष्ट्रात पडला होता. परंतु पावसाचं जे वितरण होतं ते असमान होतं आणि महाराष्ट्रातील विविध ठिकाणी पावसाची विविध परिस्थिती, पिकांची वेगवेगळी परिस्थिती आपल्याला बघायला मिळते. आत्ता सध्या मी मराठवाड्यातल्या जे जायकवाडी धरण आहे त्याच्या पाणलोट क्षेत्रामध्ये आहे आणि जायकवाडीच्या पूर्वेकडं पैठण तालुक्यामध्ये जी जायकवाडी पट्ट्यातले खोऱ्यातले जे शेती आहे त्यामध्ये सध्या मी आहे. इथं पूर्णपणे काळी जमीन आहे आणि या काळ्या जमिनीतले पिकं आपण हे बघू शकता, छान पिकं आलेले आहेत. परंतु मागच्या काही दिवसांपासून या भागामध्ये पाऊस नाहीये. महाराष्ट्रातील पावसाची सरासरी सुद्धा जरी जास्त असली तरी पण या ठिकाणी पाऊस नसल्यामुळं पिकांची काय अवस्था आहे आपण प्रत्यक्ष शेतकऱ्याकडनं जाणून घेतोय. याची प्रत्यक्ष झलक मी तुम्हाला दाखवतो. आता हे काळीचं शेत आहे, परंतु या ठिकाणी बघितलं तर भेगा आपल्याला दिसतील. थोडस जवळ येऊन जर बघितलं तर ही सुद्धा भेग आहे आणि हे पीक आपल्याला दिसू शकतं. किंवा ह्या पूर्णपणे शेतामध्ये भेगा पडल्यात आणि ह्या भेगा म्हणजे काही दिवस, बरेचसे दिवस ज्या वेळेला पाऊस पडत नाही आणि पाणी किंवा माती तानात जाते त्यावेळेला हे भेगा पडतात आणि त्यानंतरचं हे पीक जरी आपल्याला हिरवं दिसत असलं तरी ती मातीमध्ये क्षमता आहे आणि त्या मातीच्या जोरावरती हे पिकं आपल्याला डोलदार दिसत आहेत. आता ही जे सरकीचं किंवा कापसाचं पीक आपण ह्याला जे म्हणतो, आता याला ह्या दोड्या ज्यातनं कापूस निघतो तर ह्या ज्या दोड्या असतात ह्यातनं ह्या परिपक्व झाल्यानंतर ह्यातनं नंतर कापूस येतो आणि तो कापूस आपण काढून घेतो आणि त्यानंतर पुढे त्याचं कापड वगैरे बनतं. हे सगळी प्रोसेस असते. परंतु आत्ता ऑगस्ट महिन्याचा ऑलमोस्ट सेकंड लास्ट आठवडा सुरू आहे आणि काय परिस्थिती आपण जाणून घेतो. आपल्यासोबत शेतकरी आहेत, या इकडे या थोडस. नेमकं आता हे जे तुमचं शेत आहे साधारणतः काय परिस्थिती? पाऊसच नाही. किती दिवसापासून? तसं काय थोडा पाऊस पडलाय, नाही तर पाऊसच नाही. हे आपलं शेतीच्या जमिनीच्या बळाव पीक आले. आता शेवटचा पाऊस पडलेला साधारणतः किती दिवस झाले ते एक सांग. 15-20 दिवस झाले. पडला म्हणजे काय, आपला 10-5 मिनिटाचा पाऊस ठेवू. थोडं मोठ्याने. 10 मिनिटं 5 मिनिटं आला चालला, मोर आला चालला. शेतामध्ये पाणी वगैरे साचलेलं असा जो पाऊस अजिबात नाही पडलाच नाही. पाणी साचलं नाही. ह्याकडे त्याकडेला कधी पाणी गेलं नाही. नुसतं येतोय जातोय. आता दरवर्षी जसा पाऊस पडत असतो त्याच्या तुलनेमध्ये ह्या वर्षी काय परिस्थिती? पाऊसच नाही झाला. पाऊस झालाच नाही. चांगला पाऊस झाला नाही का कसलाच झाला नाही? झाला म्हणजे आपला काहीतरी झाला, 5-5 मिनिटाचा 2-2 मिनिटाचा, एवढा पाऊस म्हणजे भरपूर झालाच नाही. बर. पण आता ही जी पिकं दिसतात ते एकदम चांगले डोलदार दिसत आहेत. आता बाकीच्या लोकांना जर ही पिकं आपण दाखवली तर त्यांना काहीच प्रॉब्लेम वाटणार नाही. पण तुम्ही सांगता की पाऊस नाहीये, नेमकं कसं काय? नाही ना, पाऊसच नाही. हे काळी जमीन असल्यामुळे, दमदार असल्यामुळे थोडं चाललंय. दुसरा पाण्याचं काय सोर्स येतं? पाटाचं पाणी किंवा कॅनलचं पाणी किंवा नदीचं पाणी वगैरे? लोकांनी पाईपलाईन हे ते केलेले आहेत आणि त्याच्यामुळं येते तिकून पाणी. पण पावसाशिवाय मजा नाही ना. पण आता हे जे पीक आहे, हे जे कापसाचं पीक आहे, हे फक्त पावसावर आलं एवढं नाही. पहिल्याने एकदा ओलीलं होतं, ओली म्हणजे सुरुवातीला पाणी देऊन नंतर लागवड केली पावसाच्या आधी. पावसाच्या आधी लागवड म्हणजे असं पाणी सोडलं ओली आणि त्याच्यावरच लागवड झाली. बरोबर. मग आता तुम्ही म्हणता पाऊस नाहीये, परंतु ह्या पिकाला जर आणखी पाऊस जर पडला तर फायदा होईल का? पावसाची गरज नाही, चांगल्या अशाच पद्धतीने पीक येऊ शकतं? पावसाची गरज नाही असं नाही म्हणता येत. पावसाची गरज आहे. पावसाची गरज आहे. बर बर बर. येईना त्याला काय करणार. बर. पाऊसच येईना. दर दिवस आभाळ येतंय, वाट बघतो, पण येईनाच पाऊस. बर बर. या ठिकाणी काही तरुण शेतकरी सुद्धा आपल्या सोबत आहेत. या, तुमचं नाव सांगा. दिलीप भास्कर भोसले. बर. काय परिस्थिती आहे तुमच्या शेतात? काय पिकं आहेत आणि कसं काय? सगळीकडे हीच अवस्था आहे मराठवाड्यात आणि आपल्या या भागात जास्त पाऊसच नाहीये आणि त्याच्यामुळं काय आहे, पिकं जी दिसते जोमदार, मस्त पीक दिसतंय सध्या, पण हे फक्त पाण्याच्या जोरावर आलेलं आहे आणि सध्या या पिकांना पावसाची खूप गरज आहे. बरं. आता शेवटचा पाऊस त्यांनी सांगितलं 10-12 दिवस झाले, तर किती पडला होता शेवटचा जो पाऊस होता?
फक्त झिमझिम पाऊस झालेला आहे, असा मोठा पाऊस नाही आणि शेतात पाणी आणखी साचलंच नाही या वर्षाच्या पावसाळ्यात पूर्ण. बरं मग आता ह्या आपल्या परिसरामध्ये कुठं जास्त पाऊस पडला, कुठल्या एरियामध्ये, कुठल्या जिल्ह्यामध्ये, काय एक अंदाज आहे? या पैठण तालुक्यात तर भरपूर पाऊस नाहीच आहे या वर्षीचा. बरं. एकदम म्हणजे हे सगळे मातीच्या जोरावर मातीच्या आणि हे पैठणचा आपला डावा कालवा, गोदावरीची नदी यामुळं हे पीक व्यवस्थित दिसतात फक्त बरं पाण्याच्या सोर्समुळे. बघा आता या पावसाळ्यामध्ये लोकांनी काही डाव्या कालव्याचं पाणी वगैरे ह्याच्यामध्ये सोडलंय का फक्त पावसाच्या जीवावरतीच अवलंबून येते पिकं? पाणी दिलंच, पाण्याशिवाय हे पीक आलेलेच नाहीत. म्हणजे सुरुवातीलाच दिलं होतं की नंतर पण दिलेलं? सुरुवातीला दिलं, त्याच्यानंतर आता पण चालू केलेले आहेत पाणी देणं. तर सध्या बरं. पावसाची खूप गरज आहे. आता पाऊस जर आला असता, जर चांगला पाऊस पडला असता मध्ये, तर ही पिकांची अवस्था अजून चांगली असती? पिकांची वाढ झाली असती आणि माल पण भरपूर आला असता, जे आपण दोरड्या म्हणतो. बरं. पाती व्यवस्थित लागली असती. पिकं आता ही जी कपाशी आहे, हा. ही आज डोक्याला लागली असती. इथपर्यंत वाढते? हो. 5-6 फुटापर्यंत वाढते? सहज वाढते. आता ह्याची किती वाढ झाली, कुठं किती दोड्या आल्या, तर ते कधी साधारणतः कापूस लागेल ते मला दाखवा. आता हे या वर्षीच्या पावसामुळं खूप कमी आहे. ओके. आता हे किती परिपक्व झालेल्या दोड्यात ह्या? हे आता अशा 10 आहेत समजा एक झाडांना. बरं. आणि ह्याच्यातनं कापूस किती दिवसात येणार, तयार होणार? आता 1 महिन्यात कापूस तयार होईल याचा. एका महिन्यात हा. कापूस तयार ज्या व्हायला सुरुवात होईल. परिपक्व झाले त्याच्यात 1 महिन्यात कापूस तयार होईल. पण हा जर पाऊस जर भरपूर असता तर दरवर्षी दसऱ्याच्या पिरियड मध्ये कापूस निघतोय. ह्या वर्षी लेट होईल का? या वर्षी लेट होईल. बरं. आणि उत्पादन कसं? उत्पादन 50% घट होणार डायरेक्ट. बाकीच्या पिकांची काय अवस्था आहे? बाकीच्या पिकांची पण हीच अवस्था आहे. ऊस पण दरवर्षी या टायमाला कमीत कमी 15-20 कांड्याला असतोय. या वर्षी 10 कांड्यावरच आहे. तुरीची पण वाढ नाहीये. म्हणजे प्रत्येक पिकात या पावसामुळं कमी प्रमाण निघणार आहे. खर तर महाराष्ट्रात सरासरीपेक्षा जास्त पाऊस असला, जसं मी सुरुवातीला सांगितलं, 100% जास्त सरासरी पाऊस ही जरी आकडेवारी असली तरी त्याचं वितरण असमान आहे. आता या शेतकऱ्यांच्या म्हणण्यानुसार पैठण तालुक्यात तरी चांगला पाऊस पडलेला नाहीये, परंतु याची एक्झॅक्ट आकडेवारी शेतकऱ्यांकडे नाहीये. परंतु पिकाची परिस्थिती सुद्धा जरी आपल्याला चांगली दिसत असली तरी मातीमध्ये पडलेल्या भेगा या खरंच पाऊस पडलाय का, पावसाची किती कमतरता आहे हे आपल्याला दाखवून देतील. पिकांची ही परिस्थिती आहे. शेतकऱ्यांच्या म्हणण्यानुसार पिकांच्या उत्पादनात घट होणार आहे. ऊस असेल, तूर असेल किंवा कापूस असेल, या पिकाच्या उत्पादनात घट होणार आहे आणि निश्चितच या पावसाच्या असमान वितरणामुळे शेतकऱ्यांना मोठा फटका बसणार आहे. दत्ता लवांडे, लोकमत ॲग्रो, छत्रपती संभाजीनगर.